नमस्कार मित्रांनो, श्रावण महिना म्हणजे भगवान महादेवांची उपासना करण्याचा पवित्र काळ. या महिन्यात केलेली भक्ती, नामस्मरण, दानधर्म आणि सेवा मनाला विशेष समाधान देतात. पण आज आपण अशा एका गोष्टीबद्दल जाणून घेणार आहोत, जी आपल्या घरात अगदी सहज उपलब्ध असते आणि अनेक घरांमध्ये तिच्याकडे दुर्लक्ष केले जाते. ती गोष्ट म्हणजे वाळलेले तुळस आणि तिचे लाकूड. तुळस ही हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानली जाते. घरातील तुळशीचे रोप लावल्यानंतर अनेक जण ते साधे लाकूड समजून फेकून देतात. मात्र धार्मिक परंपरेत तुळशीच्या वाळलेल्या भागालाही आदराने जपण्याची पद्धत आढळते. आजच्या कथेत या संपूर्ण माहितीमध्ये आपण जाणून घेणार आहोत. वाळलेली तुळस घरात कशी जपावी, तिचा आध्यात्मिक उपयोग कसा करावा, श्रावणात कोणती साधी शिवसेवा करता येते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुळशीचे लाकूड वापरल्याने करोडपती होता येते किंवा 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होते. या दाव्यांकडे श्रद्धा आणि वास्तव्याच्या दृष्टीने कसे पाहावे, ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. तुळशीला एवढे महत्त्व का दिले जाते? भारतीय संस्कृतीमध्ये तुळशीला पवित्र वनस्पती मानले जाते. अनेक घरांच्या अंगणात तुळशीचे रोप लावले जाते. सकाळी तुळशीसमोर दिवा लावणे, नमस्कार करणे आणि प्रदक्षिणा घालणे अशी परंपरा अनेक कुटुंबांमध्ये आहे. तुळशीशी जोडलेल्या धार्मिक प्रथा आणि परंपरा भक्ती, शुद्धता आणि सकारात्मकतेचे प्रतीक मानल्या जातात. म्हणूनच तुळशीचे रोप वाळल्यानंतरही ते आदराने हाताळण्याची भावना अनेक भक्तांच्या मनात असते. श्रावण आणि तुळशीचे आध्यात्मिक महत्त्व. श्रावण महिना भगवान शिवांना समर्पित मानला जातो. या काळात अनेक भक्त सोमवारचे व्रत करतात, शिवलिंगावर जल अर्पण करतात, मृत्युंजय मंत्राचा जप करतात आणि ओम नमः शिवायचा नाम जप करतात. इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. तुळस आणि भगवान शिव यांच्याशी संबंधित पूजेच्या प्रथा वेगवेगळ्या परंपरांमध्ये वेगवेगळ्या असू शकतात. म्हणून कोणतीही वस्तू शिवलिंगावर अर्पण करण्यापूर्वी आपल्या कुटुंबातील किंवा स्थानिक परंपरेतील नियम जाणून घेणे योग्य आहे. श्रावणातील तुळशीचे वाळलेले लाकूड जाळून धूर करणे किंवा कोणत्याही प्रकारे वापरणे ही सार्वत्रिक धार्मिक पद्धत आहे असे मानू नये. त्याऐवजी त्याचा आदरपूर्वक स्वच्छ आणि सुरक्षित उपयोग करणे हा अधिक योग्य दृष्टिकोन आहे. घरातील वाळलेले तुळस फेकू नका, आदराने जपा. जर तुळशीचे रोप पूर्णपणे वाळले असेल आणि त्यातील काही काड्या नैसर्गिकरित्या कोरड्या झाल्या असतील तर त्या स्वच्छ करून एका पवित्र आणि कोरड्या जागी स्वच्छ ठेवा. त्यांना घरातील देवघरात ठेवण्यापूर्वी आपल्या घरातील धार्मिक परंपरा लक्षात घ्या. एक छोटासा संकल्प करा. हे भगवंता, माझ्या घरात सदैव शांती, सद्बुद्धी, आरोग्य आणि समाधान, प्रामाणिक परिश्रमाची शक्ती राहून दे. हा संकल्प मनापासून करा, कारण खरी समृद्धी म्हणजे केवळ पैसा नाही, घरात प्रेम असणे, कुटुंबात एकता असणे, आरोग्य चांगले असणे आणि योग्य मार्गाने कमाई करण्याची बुद्धी असणे ही देखील मोठी संपत्ती आहे. करोडपती बनवेल याचा अर्थ काय? मित्रांनो, सोशल मीडियावर अनेकदा असे दावे पाहायला मिळतात. तुळशीचे वाळलेले लाकूड घरात ठेवा आणि पैसा वाढेल, 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल, काही सेकंदात धनलाभ होईल. अशा गोष्टी भक्तींच्या कथांमध्ये प्रतिमात्मक स्वरूपात सांगितल्या जाऊ शकतात. पण कोणतीही वस्तू हातात ठेवली किंवा घरात ठेवली म्हणून आपोआप करोडो रुपये मिळतात याचा वैज्ञानिक किंवा निश्चित पुरावा नाही. म्हणून या गोष्टींकडे अंधश्रद्धेने पाहण्याऐवजी एक सुंदर आध्यात्मिक संदेश म्हणून पाहूया. तुळशीकडे पाहताना आपल्याला आठवण झाली पाहिजे, देवावर श्रद्धा ठेवा, पण कर्म सोडू नका. एक छोटी पण प्रभावी श्रावण साधना. श्रावणातील कोणत्याही दिवशी सकाळी उठून स्नान करा, घरातील देवघर स्वच्छ करा, तुळशीला नमस्कार करा, त्यानंतर भगवान शिवांचे नामस्मरण करा. शक्य असल्यास शिवमंदिरात जाऊन जल अर्पण करा आणि शांतपणे 108 वेळा म्हणा ओम नमः शिवाय. मंत्र म्हणताना मनात एक संकल्प ठेवा, माझ्या घरातील नकारात्मक विचार दूर होऊन दे, माझ्या हातून चांगले कर्म घडून दे, माझ्या कुटुंबाला सद्बुद्धी आणि समाधान मिळून दे. ही साधना साधी आहे पण मनाला शांती देणारी ठरू शकते. वाळलेल्या तुळशीपासून शिकण्यासारखा संदेश. एकदा एका गावात गोविंद नावाचा एक गरीब माणूस राहत होता. तो अत्यंत प्रामाणिक होता. घरात पैसा नव्हता, शेती कमी होती, कर्ज होती, पण त्याची एक सवय होती. तो रोज सकाळी आपल्या घरासमोर तुळशीला नमस्कार करायचा. एक दिवशी त्याची तुळस पूर्णपणे वाळली. घरातील लोक म्हणाले, आता हे रोप काही उपयोगाचे नाही, फेकून दे. पण गोविंद म्हणाला, ही तुळस माझ्यासाठी फक्त एक वनस्पती नाही, या रोपामुळे मला रोज देवाची आठवण होत होती.
त्याने वाळलेला तुळशीचा भाग आदराने बाजूला ठेवला. त्या दिवशी त्याने स्वतःशी एक संकल्प केला. देवा, माझे नशीब बदलण्याआधी माझी विचारसरणी बदला. दुसऱ्या दिवसापासून त्यांनी आपले खर्च लिहायला सुरुवात केली. अनावश्यक खर्च बंद केला. शेतात अधिक मेहनत घेतली. रिकाम्या वेळेत छोटे काम सुरू केले. कर्ज फेडण्यासाठी योग्य नियोजन केले. काही महिन्यांनी त्याच्या परिस्थितीत बदल होऊ लागला. 1 वर्ष गेली, त्याचे कर्ज कमी झाले. 2 वर्षांनी त्यांनी नवीन व्यवसाय सुरू केला. काही वर्षांनी त्याचे घर आर्थिकदृष्ट्या सक्षम झाले. गावातील लोक म्हणू लागले, गोविंदचे नशीब बदलले. पण गोविंद हसून म्हणायचा, माझे नशीब तुळशीच्या लाकडाने नाही तर देवावरील श्रद्धा आणि माझ्या कर्माने बदलले. हीच या कथेची खरी शिकवण आहे. 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल म्हणजे काय? धार्मिक भाषेत 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल अशी वाक्य अनेकदा आशीर्वाद किंवा आध्यात्मिक प्रतीक म्हणून वापरली जातात. याचा अर्थ असा घेता येतो की आपण 7 चांगले संस्कार निर्माण केले तर त्याचा परिणाम पुढील पिढ्यांवरही होऊ शकतो. आज आपण मुलांना बचतीची सवय लावली, प्रामाणिकपणा शिकवला, शिक्षण दिले, कष्टाची किंमत समजली तर पुढील पिढी आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम होऊ शकते. म्हणून पिढ्यानपिढ्याची दारिद्र्य दूर करण्यासाठी श्रद्धेसोबत शिक्षण, नियोजन, मेहनत आणि योग्य आर्थिक निर्णय आवश्यक आहेत. श्रावणात हा संकल्प नक्की करा. आजपासून एक छोटा संकल्प करा. दररोज काही मिनिट देवाचे नामस्मरण करा. घरात अनावश्यक भांडण टाळा. अन्न वाया घालू नका. शक्य असल्यास गरजू व्यक्तीला अन्न किंवा आवश्यक वस्तू दान करा. आईवडिलांचा आणि ज्येष्ठांचा आदर करा. आणि सर्वात महत्त्वाचे, प्रामाणिक मार्गाने कमाई करण्याचा प्रयत्न करा. हीच खरी लक्ष्मीची साधना आहे. भगवान शिवांचा संदेश. कल्पना करा, श्रावणातील पहाट झाली, बाहेर पाऊस पडत आहे, मंदिरातील घंटा वाजत आहे, समोर शिवलिंग आहे, तुमच्या हातात जल आहे आणि तुमच्या मनात हजारो चिंता आहेत. तुम्ही डोळे बंद करून फक्त एकच शब्द म्हणा, ओम नमः शिवाय. पहिल्यांदा मन शांत होते, दुसऱ्यांदा भीती कमी होते, तिसऱ्यांदा आशा निर्माण होते आणि हळूहळू आपल्याला जाणवते समस्या कदाचित लगेच नाहीशा झाल्या नाहीत, पण त्या समस्यांना सामोरे जाण्याची शक्ती आपल्या मनात निर्माण झाली आहे. हीच भक्तीची ताकद आहे. तुळशीला नमस्कार करताना ही प्रार्थना माना. हे तुळशी माते, माझ्या घरात सदैव पवित्र विचार राहून दे. माझ्या कुटुंबात प्रेम राहून दे. माझ्या हातून चांगले कर्म घडून दे. माझ्या मेहनतीला योग्य दिशा मिळून दे. भगवान श्रीहरी आणि भगवान शिवांची कृपादृष्टी माझ्याबरोबर व माझ्या कुटुंबावर राहून दे. आमच्या घरातून अहंकार, मत्सर, भांडण आणि नकारात्मक विचार दूर होऊन दे आणि आमच्या घरात समाधान, आरोग्य, शांती आणि सद्बुद्धी आणून दे. खऱ्या अर्थाने धनवर्षाव कसा होतो? धनवर्षाव म्हणजे फक्त नोटांचा पाऊस नाही. कधी कधी चांगली नोकरी मिळते, तो धनलाभ. कधी कधी एखादा व्यवसाय उभा राहतो, तो धनलाभ. कधी कर्ज फेडण्याचा मार्ग सापडतो, तो धनलाभ. कधी आजार टळतो, तोही मोठा धनलाभ. कधी घरातील 2 माणसं पुन्हा प्रेमाने बोलू लागतात, तो तर अमूल्य धनलाभ. म्हणून श्रावणात भगवान शिवांकडे फक्त पैसा मागू नका. मागा, देवा पैसा मिळवण्याची बुद्धी दे आणि मिळालेल्या पैशाचा योग्य उपयोग करण्याची सद्बुद्धी दे. मित्रांनो, तुळशीचे वाळलेले लाकूड हे आपल्याला श्रद्धेचे आणि पवित्र परंपरेचे प्रतीक म्हणून आदराने जपले जाऊ शकते, पण त्याला जादुई पैसा मिळवून देणारी वस्तू समजणे योग्य नाही. जर तुमच्या घरात वाळलेली तुळस असेल तर ती आदराने हाताळा. श्रावणात भगवान शिवांचे नामस्मरण करा. आपल्या परंपरा जपा, पण त्याचबरोबर मेहनत, बचत, शिक्षण आणि योग्य निर्णय यांनाही महत्त्व द्या. कारण देव कृपा देतो, पण कर्म आपल्यालाच करावे लागते. आणि कदाचित तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा चमत्कार हा पैसा अचानक मिळणे नसून तुमच्यावरील सकारात्मक बदल सुरू होणे हा असेल. शेवटची प्रार्थना. हे महादेव, ज्यांच्या आयुष्यात आज संकटे आहेत त्यांना धैर्य दे. ज्यांच्या घरात आर्थिक अडचणी आहेत त्यांना योग्य मार्ग दाखव. ज्यांच्या मनात चिंता आहे त्यांना शांती दे. ज्यांचे कुटुंब तुटण्याच्या मार्गावर आहे त्यांना प्रेम निर्माण करून दे. ज्याला यश हवे आहे त्याला योग्य दिशा दे आणि प्रत्येक भक्ताच्या हातून चांगले कर्म घडून दे. हर हर महादेव. मित्रांनो, जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या कुटुंबातील भक्तांसोबत शेअर करा आणि अशाच भक्तिमय कथा, श्रावण विशेष माहिती, आध्यात्मिक माहिती व राशीविषयक माहिती पाहण्यासाठी आपल्या भक्तिरंग सागर या चॅनलला सबस्क्राईब करा. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. जय तुळशी माता. धन्यवाद.